पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येणे यामागे धार्मिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे अर्थ दिले गेले आहेत. विशेषतः हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि योग साधनेत या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे ब्रह्मा किंवा दिव्यता आणि मुहूर्त म्हणजे शुभ वेळ. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी साधारण 96 मिनिटापासून ते 48 मिनिटांपर्यंतचा काळ असतो. ही वेळ साधारणतः पहाटे 3:30 ते 5:30च्या दरम्यान येते आणि अत्यंत शुभ, शांत आणि आध्यात्मिकदृष्ट्या जागतिक पोषक मानली जाते. धार्मिक व आध्यात्मिक अर्थ. आध्यात्मिक जागृतीचा काळ. असे मानले जाते की या वेळेत वातावरण अत्यंत शांत व सकारात्मक ऊर्जा असलेले असते. ध्यान, जप, प्रार्थना किंवा योग यासाठी ही वेळ अत्यंत उपयुक्त आहे. देवांची कृपा प्राप्त होण्याचा काळ. शास्त्रानुसार या वेळी केलेली प्रार्थना, ध्यान किंवा मंत्रजप देवांपर्यंत लवकर पोहोचतो. सत्वगुणांचा प्रभाव. ब्रह्ममुहूर्त काळात वातावरणात सत्वगुण, शुद्धता, शांतता, दिव्यता जास्त असतो. त्यामुळे मनही शांत व एकाग्र होते. गुरु ऋषींची प्रेरणा. असे मानले जाते की यावेळी दिव्य आत्मेश ऋषी, गुरु यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात आणि त्यांची ऊर्जा अधिक प्रभावी असते. पूर्वजांचा संदेश. काही लोकांचे म्हणणे आहे की यावेळेस जाग येणे ही पूर्वजांचा पितृगण एखादा सूचक संदेश असू शकतो. विशेषतः जर हे वारंवार होत असेल. शरीरशास्त्रीय बाजू. थोडक्यात यावेळी शरीराचा मेलॅटोनिन स्तर कमी होतो, ज्यामुळे झोपेची गडद अवस्था संपून शरीर नैसर्गिकरित्या जागे होण्याच्या स्थितीत येते. मानसिक शांती आणि स्मरणशक्तीसाठी उत्तम वेळ. जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येते तर धार्मिक दृष्टिकोनातून हे एक शुभ संकेत मानला जातो. तो काळ आत्मशुद्धी, ध्यान, जप, लेखन किंवा देवाध्यानासाठी वापरल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन शक्य आहे. पहाटे 3 ते 5 या वेळेच्या धार्मिक महत्त्वाबाबत अजून सविस्तर माहिती खाली दिली आहे. विविध धर्मीय आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये ही वेळ अत्यंत पवित्र व शक्तिशाली मानली गेली आहे. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे धार्मिक महत्त्व. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त अष्टांग योग आणि पतंजली योगसूत्रे मध्ये ब्रह्ममुहूर्ताचा उल्लेख आहे. आयुर्वेदानुसार ही वेळ शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी आदर्श आहे. ऋषीमुनी, साधुसंत हे याच वेळेस उठून ध्यान, स्नान, जप करायचे. गंगा स्नान किंवा तीर्थस्नानाची वेळ. पुराणामध्ये सांगितले आहे की ब्रह्ममुहूर्तात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीची वाट मोकळी होते. वेद पठण व स्वाध्याय. यावेळी वेद पठण, जप, स्वाध्याय केल्यास त्यांचा ध्वनी प्रभाव अधिक तीव्र असतो. वातावरणातील ऊर्जा शुद्ध आणि शांत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढते व शब्दशक्ती प्रभावी होते. ग्रंथानुसार उल्लेख. मनुस्मृती म्हणते, ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठते स्वस्थ रक्षार्थमात्मनं. ब्रह्ममुहूर्तात उठावे कारण ती वेळ आत्मरक्षणासाठी सर्वोत्तम असते. योग वासिष्ठ व भागवत पुराणातही ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले आहे. हे वेळ देव मानव संपर्काचे द्वार खुले करणारे असते. धार्मिक क्रिया व पूजा अर्चा. शिवपूजा. पहाटेच्या काळात विशेषतः सोमवारी किंवा महाशिवरात्रीस शिवपूजेची फार मोठे महत्त्व असते. गायत्री मंत्र जप. यावेळी गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी, तेज आणि आध्यात्मिक उन्नती होते. हनुमान उपासना. ब्रह्ममुहूर्तात हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड म्हणल्यास विशेष कृपा मिळते. भय दूर होते. अन्य धर्मातील महत्त्व. बौद्ध धर्म. बुद्धाने अनेक वेळा ब्रह्ममुहूर्तात ध्यान व प्रवचन दिले. यावेळेस साधना केल्याने चित्तशुद्धी अधिक होते. इस्लाम धर्मात तहज्जुद नमाज. पहाटे झोपेतून उठून तहज्जुद ही नमाज पढली जाते, जी अत्यंत पवित्र मानली जाते. अल्लाहशी प्रत्यक्ष संवादाचा काळ मानतात. ख्रिश्चन धर्म. काही आध्यात्मिक ख्रिश्चन परंपरांमध्ये पहाटेच्या प्रार्थना, मेडिटेशनला डिवाइन हॉर किंवा वॉच ऑफ द लॉर्ड म्हटले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून संकेत. जर आपल्याला वारंवार पहाटे 3-5 दरम्यान नैसर्गिकरित्या जाग येत असेल तर काही संकेत असू शकतात. आपल्या आत्म्याची उन्नती सुरू आहे. कोणीतरी दिव्य शक्ती आपल्याला साथ घालत आहे. ध्यान, जप, सेवा यासाठी आपण तयार होत आहात.
पूर्वजाच्या किंवा गुरूंचा सूचक संकेत.